उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय, सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट आम्ही करणार। बीडच्या राड्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून नाराजी व्यक्त। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडमध्ये घडलेल्या राड्यावर नाराजी व्यक्त केली। त्यांनी पोलिसांसमोर आपली नाराजी व्यक्त केली। राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कामाला लागले। राज ठाकरे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, तसेच पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन आढावा घेत आहेत। या दरम्यान राज ठाकरे आज परभणी येथून बीडमध्ये दाखल झाले। बीडमध्ये हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती, पण राज ठाकरे संबंधित हॉटेल परिसरात आले तेव्हा मोठा राडा झालाय। बीडमध्ये उभाटाच्या काही तीनपट कार्यकर्त्यांनी आदरणीय राजसाहेबांच्या गाडीसमोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। आमच्या बीडच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव आणि आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो चोप द्यायचा तो त्या ठिकाणी दिलेला आहे। पण या माध्यमातून मला उभाटाला सांगायचंय, मस्ती आली आहे का? आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे। आदरणीय राजसाहेबांनी फक्त आदेश द्यावा, उभाटाला मातोश्रीच्या बाहेर या महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिक फिरू देणार नाही। ही कुठली संस्कृती महाराष्ट्रात आपण आणताय? आपण सुद्धा दौरे करणार आहात। जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते। अडाणीच्या मोर्चाचं काय झालं? तुम्ही तर अख्खं पान, सुपारी, चुना सगळंच खाल्लेलं आहे। व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याचं उत्तर देतील आणि परत करतील आपल्याला, हा इशारा आहे।